तर आज आपण बिझनेस मॅथमॅटिक अँड स्टॅटिस्टिक्सचा सेकंड सेमिस्टरचा पेपर पाहणार आहोत. ह्यामध्ये 70 मार्काचा पेपर आहे आणि 2.5 तास आहे. क्वेश्चन नंबर 1, फिलिंग द ब्लँक्स दिलेत एनी 5 कोणतेही 5 सोडवायचे आहेत आणि 6 दिलेत. तर आपण पहिलं बघूया. ट्रान्सपोज ऑफ रेक्टँग्युलर मॅट्रिक इज अ. सोपा प्रश्न आहे रिकाम्या जागेमधला. दुसरा आहे लिनियर प्रोग्रामिंग मॉडेल विच इन्व्हॉल्व फंड अलोलेशन ऑफ लिमिटेड इन्व्हेस्टमेंट इज क्लासिफाईड ॲज. त्यानंतर तिसरा आहे इन सिंपल लाइनर रिग्रेशन द नंबर ऑफ अनकॉल कॉन्टेंट आर. किती कॉन्टेंट आहे ते लिहा. नंतरनी इंडेक्स नंबर आर एक्सप्रेसेस इन कोणता एक्सप्रेसेस आहे ते लिहा. रेशो एका सर्क्युलर आहे का प्रेंटेजेस आहे तो लिहा. नंतरनी 5वा बघू आपण अँड इंडेक्स नंबर इज यूज कशासाठी होतो. त्यानंतरनी रिग्रेरेशनचा ॲनालिसिस लिहा. त्यानंतर ट्रू फॉल्स बघू. बी स्टेट द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. एनी 5 कोणतेही 5 लिहा. दिले आहे 6. त्यानंतर आपण बघू पुढं. क्वेश्चन नंबर 2 राईट डाऊन 2 मधला आहे राईट डाऊन द मॅट्रिक ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ इक्वेशन स्टेट दिअर ऑर्डर. दोन दिले आहे. त्यानंतर बी दिला आहे LPP वर प्रश्न आहे. LPP चा एक प्रश्न करून जावा तुम्ही. त्यानंतर सी कॅल्क्युलेट प्राइस इंडेक्स नंबरवर त्यांनी एक प्रश्न दिला आहे आणि इंडेक्स नंबर खूप सोपा आहे. द फॉलोइंग डाटा फॉर द इयर 2019 अँड टेकिंग 2018 ॲज बेसिस इयर पर लॅस्पियर इंडेक्स नंबर. लॅस्पियरचा दिला आहे म्हणजे आपल्याला 3 रूल आहेत आपण शिकलो आहे. 3 रूलने काढून घ्या. त्यानंतर डी बघू. डी मध्ये काय सांगितलं आहे. व्हॉट द मेनिंग मॅट्रिक एक्सप्लेन द टाइप्स ऑफ मॅट्रिक. मॅट्रिकचा एक पाठ करून घ्या, एक मेनिंग घ्या आणि एक्सप्लेन करा. टाइप्स त्याचे 12 प्रकार आहेत आणि 12 प्रकार आपल्याला पुस्तकात भेटून जाईल लगेच. त्यानंतर ई बघू. व्हॉट इज द मेनिंग विचारलंय कशाचं. करेक्शनचं मेनिंग विचारलंय. स्टेट द मेथड घ्या आणि मे शुअर करेक्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 सॉल्व एनी 3 फ्रॉम द फॉलोइंग. एनी 3 कोणतेही 3 सोडवायला सांगितलेत. तर पहिलं बघू आपण. इव्हॅल्यूट द फॉलोइंग डेटर्मिनेटचं सांगितलं आहे. त्यानंतर पुढंही असा खूप मोठा आहे तर आपण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू. शो दॅट द फॉलोइंग LPP ग्राफिक मेथड. हा ग्राफिक मेथडच्या स्वरूपात सांगितला आहे. LPPचा प्रश्न आहे आणि तुम्हाला कदाचित ग्राफ दिले नाही जाणार म्हणून दिले तर चांगले आहे. जरी नाही दिले तरी शिक्षक लोक म्हणाल की आपल्या जो प्रश्न उत्तरपत्रिका आहे त्यामध्येच एका पेजवर काढून हा ग्राफचा प्रश्न सोडवायला सांगाल. त्यानंतर आपण बघू कॅल्क्युलेट द इंडेक्स नंबर. परत इंडेक्स नंबरचा एक प्रश्न आहे. युजिंग
फिशर मेथड सांगितलं आहे, फॉलोइंग डाटा. फिशर मेथडचं सांगितलं आहे, खूप सोपं आहे. आता त्यांनी पुढं काय सांगितलं आहे, फिशर मेथडच्या प्रॉब्लेमनी सॉल्व करा, खूप चांगलं आहे. त्यानंतर डी बघू, एक्सप्लेन द कन्सेप्ट रिग्रेशन, डिस्कस द रिग्रेशन लाईन. रिग्रेशन लाईन त्याचं डिस्कस करा. त्यानंतर ई आहे, राईट नोट द कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर. राईट नोट लिहा इंडेक्स नंबरवर कंस्ट्रक्शनचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघूया, सॉल्व एनी 3 फ्रॉम द फॉलोइंग. पहिला कोणताही 3 घ्या, 1 2 3. नंतर 4 आणि 5 दिला आहे, तर आपण पहिला बघून घेऊ. फाइंड द इनव्हर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रिक. हा प्रश्न येतो म्हणजे येतोच, प्रत्येक कुठलाही तुम्ही आधीचा पेपर बघा, त्यामध्ये पण आलेला आहे. तर हा खूप सोपा आहे. नंतर त्यांनी सांगितलं आहे बी प्रश्न, अ स्मॉल नेमका काय आहे. हा प्रश्न आहे LPPवर. परत एक LPPचा प्रश्न आला आहे. एकूण 2 प्रश्न LPPवर आले आहे आपल्याला, तर बघून घ्या आणि सोडवायचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण बघू, अ स्टडी ऑफ वेथ प्राइज ॲट मुंबई अँड कानपूर. इलेंड द फॉलोइंग डाटा. तर ह्यांनी इथं सांगितलं आहे अरिथमॅटिक मीन्स सांगितलं आहे आणि स्टँडर्ड डिव्हिएशन सांगितलं आहे मुंबई आणि कानपूरचं. तर त्यांनी सांगितलं आहे, काय सांगितलं आहे ह्यांनी, करेक्शन कोऑफिशियंट बिटवीन. कोऑफिशियंटचा प्रश्न मित्रांनो हो. तर प्राईस दिली आहे मुंबई अँड कानपूरची इज 0.774 अँड इस्टिमेट पण दिला आहे यांनी. द प्राईज ॲट कानपूरचा, इफ द प्राईज ॲट मुंबई इज ₹14 युजिंग द ब्यू डाटा. हो करा. त्यांनी पुढे बघूयात. पुढे सांगितलं आहे डिफाईन द लायनर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. लायनरचा प्रश्न आला, परत डिफाईन करा. त्यानंतर बघू, स्टेट दे की टर्म LPP. मित्रांनो LPPवर आता हो, तर तिसरा प्रश्न आहे, तर LPP नीट करून घ्या. ई एक्सप्लेन द कन्सेप्ट अँड यूज ऑफ प्राइज इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर हा एक्सप्लेन करा पहिल्यांदा, नंतरने कशासाठी यूज होतो तो लिहा. त्यानंतर क्वेश्चन 5 बघू, फॉलोइंग आर द व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट ऑफ रॉ मॅट्रिक अँड एक्सपर्ट ऑफ फिनिशियर प्रोडक्ट इन सुटेबल युनिट. हा दिला आहे, रॉ मॅट्रिक सांगितला आहे आणि फिनिशर्ड सांगितलं आहे. कॅल्क्युलेट द कोऑफिशियंट ऑफ करेक्शन बिटवीन द इम्पोर्ट अँड एक्सपर्ट व्हॅल्यूज. त्यानंतर बघू बी मध्ये त्यांनी सांगितलं आहे मल्टिप्लिकेशन मॅट्रिक. ह्यांची मल्टिप्लिकेशन करा आणि आपण मॅट्रिकमध्ये आपण मल्टिप्लिकेशन केलेली आहे, तर आपल्याला हा इझी जाईल. त्यानंतर हा जमला नाही तर अजून एक दुसरा प्रश्न आहे, गिव द फॉलोइंग डाटा. मीन्स दिलं आहे, स्टँडर्ड डिव्हिएशन दिलं आहे, मार्क इन मॅट्रिक दिलं आहे आणि मार्क्स इन इंग्लिश.
मॅथमॅटिक्सचे मार्क्स आहे आणि इंग्लिशचे मार्क्स आहे. त्याच्या मेन दिलेत आणि स्टँडर्ड डिव्हिएशन दिले. तरी इथं काय सांगितलं आपण ते नेमकं पाहूयात. द करेक्शन कोएफिशिएंट बिटवीन मार्क्स इन मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश इज 0.4. Instead, the marks in mathematics obtained by student who second 16 marks in English. तर हा प्रश्न आहे. अशा प्रकारे हा मॅथमॅटिक्सचा सर्वात सोपा पेपर होता. तुम्ही खूप हुशार असल्याने तुम्ही हा पेपर मॅक्झिमम 2 तासातही सोडू शकता आणि लवकरात लवकर वर्गाच्या बाहेरही निघू शकता. तर आता आपण ह्याच्यानंतरने पुढचा पेपर घेणार आहे. ह्याचा पुढचा पेपर असेल आपल्याला फायनल अकाउंटिंग. फायनल अकाउंट ही खूप अतिशय सोपा पेपर असतो. फक्त त्याला आपल्याला जास्त मेहनत नाही लागत. फक्त नीट अभ्यास करा आणि अशा चांगल्या पेपरसाठी आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. नाहीतर मित्रांना शेअर करा. जर त्यांना खूप तुमचे मित्र जर टेन्शनमध्ये असेल, त्यांना माहीत नसेल आणि अभ्यास जरी केला नसेल त्यांनी वर्षभर, तरी काय प्रॉब्लेम नाही. परीक्षेच्या आदल्या दिवशी फक्त बसा 2 दिवस आणि पूर्ण डिटेल घ्या आणि त्या डिटेलवर तुम्ही हा पेपर पूर्ण FY BCOMचा सोडू शकता. धन्यवाद.